सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, आय नो तुम्ही सगळीजण आता तुमच्या रिझल्टचा वेट करताय की तुमच्या सीईटीचा रिझल्ट आता कधी डिक्लेअर होईल. कारण की आत्तापासून ना काही मुलांना कॉलेजची रिसर्च करायला सुरुवात करायची. बट त्या मुलांना प्रश्न पडले आहेत की दादा अजून आमचे रिझल्टच आले नाहीये, अजून आम्हाला आमचे पर्सेंटाइल समजले नाहीयेत, तर त्याच्या आधीच आम्ही कॉलेजची रिसर्च कशी सुरुवात करू. तर ह्यावरच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सोल्युशन सांगणार आहे की आत्तापासून तुम्ही कॉलेजची रिसर्च कशी सुरुवात करू शकता. म्हणजे जर तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किंवा फार्मसी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर ॲडमिशन घ्यायच्या आधी तुम्हाला काय काय रिसर्च केली पाहिजे, तर हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. बट त्याआधी जर तुम्ही क्लास 12 आणि सीईटी 2026 साठी प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही फिजिक्स वाल्याचे बॅचेस तुम्ही चेकआउट करू शकता. क्लास 12 आणि सीईटीच्या प्रिपरेशनसाठी लक्ष्य बॅच आहे. क्लास 12च्या प्रिपरेशनसाठी परिश्रम 2026 ची बॅच आहे. क्लास 11 सीईटी प्रिपरेशनसाठी अर्जुना सीईटीची बॅच आहे. क्लास 10च्या प्रिपरेशनसाठी उडान महाराष्ट्र 2026 ची बॅच आहे. आणि क्लास 9च्या मुलांसाठी न्यू महाराष्ट्र 2026 ची ही बॅच आहे. आणि रिसेंटली पीडब्ल्यूचे 5 इयर्स कंप्लीट झाले तर त्यामुळे ह्या बॅचेसवर ऑफर सुरू आहेत. प्लस त्यासोबत जर तुम्हाला अजून डिस्काउंट पाहिजे असेल तर तुम्ही माझं कुपन कोड यूज करू शकता. माझं कुपन कोड मी तुम्हाला ह्याकडे प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि जर तुम्हाला ह्याच्यावर अजून डिटेल्स पाहिजे असतील तर सगळे डिटेल्स आणि लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहे. आता सगळ्यात पहिला पॉईंट आहे नो युअर इंटरेस्ट. नक्की तुमचं इंटरेस्ट कोणत्या फील्डमध्ये आहे तर हे तुम्ही जाणून घ्या. कारण की आता काही मुलं अशी आहेत ज्यांनी दोन्ही ग्रुपची एक्झाम दिली आहेत. म्हणजे पीसीएम ग्रुपची पण एक्झाम दिली आहे आणि पीसीबी ग्रुपची पण एक्झाम दिली आहे. आता ती मुलं कन्फ्यूज आहेत की त्यांनी कोणत्या फील्डमध्ये ॲडमिशन घ्यावं. त्यांनी इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यावं की फार्मसीमध्ये ॲडमिशन घ्यावं. तर एक मी तुम्हाला सांगतो की ज्या पण फील्डमध्ये तुमचा इंटरेस्ट असेल, ज्या पण फील्डमध्ये तुम्हाला करिअर बनवायचं असेल त्याच फील्डमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्या. जर तुमचा टेक्निकल साईडला इंटरेस्ट असेल तर तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. जर तुम्हाला फार्मसी साईडला इंटरेस्ट असेल तर तुम्ही बी फार्मसी किंवा फार्म डीमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. बट अशा फील्डमध्ये तुम्ही ॲडमिशन नका घेऊ ज्यामध्ये तुमचा इंटरेस्टच नाही आहे. कारण की काही मुलं काय करतात की आपला बेस्ट फ्रेंड कुठल्या फील्डला घेतोय, माझा बेस्ट फ्रेंड इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतोय तर मी पण इंजिनिअरिंगमध्येच ॲडमिशन घेणार. माझं जरी त्या फील्डमध्ये इंटरेस्ट नसेल बट माझ्या मित्रांनी ती ब्रांच घेतली आहे, माझ्या मित्रांनी ते इंजिनिअरिंग फील्ड चूज केली आहे तर मी पण त्याच्यासोबत इंजिनिअरिंगच फील्ड हे चूज करणार. तर असं तुम्ही नका करू. कारण की एक तुम्ही लक्षात घ्या की हा तुमचा करिअरचा प्रश्न आहे. आता जर तुम्ही अशा फील्डमध्ये ॲडमिशन घेतलात ज्या फील्डमध्ये तुमचा अजिबात इंटरेस्ट नाही आहे आणि त्या फील्डमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलात तर तुम्ही एक विचार करा की त्या फील्डमध्ये तुम्ही करिअर कसं डेव्हलप कराल. कारण की जर तुम्ही तुमच्या इंजिनिअरिंग साईडला, जर तुमच्या टेक्निकल साईडला इंटरेस्टच नसेल बट तुम्ही टेक्निकल साईडला ॲडमिशन घेतल्यात, इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलात बट जर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्टच नसेल तर तुम्ही विचार करा की तुम्ही इंजिनिअरिंगचे एक्झाम्स कसे पास कराल, तुम्ही इंजिनिअरिंगचे प्रॅक्टिकल्स कसे कराल. कारण की त्या फील्डमध्ये तुमचा इंटरेस्टच नाही आहे. सो त्यामुळे ज्या पण फील्डमध्ये तुमचा इंटरेस्ट असेल त्याच फील्डमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्या. असं तुम्ही अजिबात करू नका की माझा मित्र ह्या फील्डमध्ये जातोय तर मी पण त्याच फील्डमध्ये ॲडमिशन घेणार. असं तुम्ही अजिबात करू नका. आता नेक्स्ट पॉईंट आहे डिसाइड युअर ब्रांच. आता जर तुम्ही हे ठरवलं असेल की आपल्याला इंजिनिअरिंग साईडला ॲडमिशन घ्यायचं आहे तर इंजिनिअरिंगमध्ये नक्की तुम्हाला कोणती ब्रांच सिलेक्ट करायची आहे तर हे पण तुम्ही आता डिसाईड करून घ्या. आता बघा, इंजिनिअरिंगमध्ये 2 टाईपचे ब्रांचेस असतात. एक असतात टेक ब्रांचेस आणि दुसरे असतात नॉन टेक ब्रांचेस. आता जर तुम्हाला कोडिंगमध्ये इंटरेस्ट असेल, तुम्हाला पूर्ण कोडिंग साईडला जायचं असेल, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, हार्डवेअर डेव्हलपमेंट हे तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही टेक्निकल ब्रांचेस हे तुम्ही चूज करू शकता. बट तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन तर घ्यायचं आहे बट तुम्हाला कोडिंग वगैरे जास्त नाही करायचे तर त्यासाठी तुम्ही नॉन टेक ब्रांचेसमध्ये सिलेक्ट करू शकता. म्हणजे तुम्ही नॉन टेक ब्रांचला तुम्ही जाऊ शकता. तर सगळ्यात पहिले हे तुम्ही सिलेक्ट करा की नक्की तुम्हाला कोणत्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, टेक ब्रांचेसमध्ये जायचं आहे की नॉन टेक ब्रांचमध्ये जायचं आहे. आता एकदा तुम्ही हे ठरवलं की तुम्हाला कोणत्या साईडला जायचं आहे, टेक साईडला की नॉन टेक साईडला, तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही ब्रांचेस सिलेक्ट करा. म्हणजे जर तुम्हाला त्या टेक साईडला जायचं असेल, म्हणजे टेक ब्रांचेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर टेक ब्रांचेसमध्ये पण अजून भरपूर सारे ब्रांचेस आहेत. जसे की कॉम्प्युटर सायन्स आहे, IT आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स आहे, सायबर सिक्युरिटी, ENTC असे भरपूर सारे टेक ब्रांचेस आहेत. आता जर तुम्हाला पूर्ण नॉन टेक साईडला जायचं असेल, तुम्हाला पूर्ण नॉन टेक्निकल साईडला जायचं असेल, जास्त तुम्हाला कोडिंग वगैरे करायची नसेल तर त्यासाठी तुम्ही सिव्हिलमध्ये ॲडमिशन घेऊ शकता, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. म्हणजे जर तुमचं कन्स्ट्रक्शन साईडला इंटरेस्ट असेल, जर तुम्हाला कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये करिअर बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. जर तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तुम्हाला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग करायची असेल तर तुम्ही ऑटोमोबाईलमध्ये जाऊ शकता. तर असे वेगवेगळे ब्रांचेस आहेत, टेक ब्रांचेस आहेत, नॉन टेक ब्रांचेस आहेत. तर हे तुम्ही डिसाईड करून घ्या. तुमचं करिअर तुम्हाला कशामध्ये बनवायचं आहे तर ते तुम्ही डिसाईड करा. कारण की बघा, जर तुमचा कोडिंगमध्ये अजिबात इंटरेस्ट नसेल, तुम्हाला कोडिंग वगैरे काहीच करायचं नसेल
आणि तर तुम्ही टेक्निकल साईडला ॲडमिशन घेतलं, तुम्ही CS सारख्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घेतलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिफिकल्टी होईल. म्हणजे तुमचं त्या कोडिंग साईडला इंटरेस्टच नाही आहे, बट तरी तुम्ही CS मध्ये ॲडमिशन घेताय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप काय प्रॉब्लेम फेस करावे लागतील, कारण की त्या साईडला तुमचा इंटरेस्टच नाही आहे. बट जर तुमचा कोडिंग साईडला जेन्युइनली इंटरेस्ट असेल, तुम्हाला पुढे जाऊन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा हार्डवेअर डेव्हलपमेंट असं काही तुम्हाला करिअर डेव्हलप करायचं असेल, तर त्या केसमध्ये तुम्ही टेक्निकल ब्रांचेस चूज करू शकता. आता हे मी तुम्हाला ब्रांचेस का सिलेक्ट करायला सांगतोय, कारण की जेव्हा तुमचं कॅपराउंड सुरू होतं, तर कॅपराउंडच्या प्रोसेसमध्ये एक तुम्हाला स्टेप करावी लागते, ऑप्शन फॉर्म फिलिंग. मी मागच्या काही व्हिडिओमध्ये ह्याचा उल्लेख केलेला आहे की ऑप्शन फॉर्म फिलिंग करावी लागते. आय होप तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग बद्दल माहिती असेल. जर तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग काय असते हे तुम्हाला माहिती नसेल, तर एक व्हिडिओ मी तुम्हाला रेकमेंड करतो, ती व्हिडिओ पूर्ण तुम्ही डिटेलमध्ये बघा. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता बघा, तुम्हाला ब्रांचेस का तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत, कारण की जेव्हा तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट होते, तर त्या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये तुम्हाला कॉलेजेस सिलेक्ट करायचेच आहेत, बट त्यासोबत नक्की तुम्हाला त्या कॉलेजमध्ये कोणत्या ब्रांचला अप्लाय करायचं आहे, कोणती ब्रांच तुम्हाला वरती ठेवायची आहे, कोणती ब्रांच तुम्हाला खाली ठेवायची आहे, तर हे पण तुम्हाला सगळं सिलेक्ट करावं लागतं. ऑप्शन फॉर्म तुम्हाला कसाही बनवून चालत नाही. ह्याच्या पाठी तुम्हाला भरपूर सारी रिसर्च करावी लागते. तुम्हाला कोणत्या कॉलेज तुम्हाला वरती ठेवलं पाहिजे, प्रेफरन्स कुठल्या कॉलेजला जास्त दिला पाहिजे, कुठल्या कॉलेजला खाली प्रेफरन्स दिला पाहिजे, तर हे सगळं तुम्हाला रिसर्च करून कॉलेजची लिस्ट तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये अपलोड करावी लागते. आता जर तुम्हाला हे माहिती नसेल की तुम्हाला ऑप्शन फॉर्म कसा बनवायचा असतो, कॉलेजची लिस्ट कशी बनवायची असते, तर त्यासाठी तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करू शकता. ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण एक बेस्ट कॉलेजची लिस्ट बनवून देऊ. तुमच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग, तुमच्या रँकच्या अकॉर्डिंग, जेवढे पण तुमच्या रँक आणि पर्सेंटाईल येतील त्याच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला एक बेस्ट कॉलेजची लिस्ट बनवून देऊ. म्हणजे तुमचे प्रायोरिटीज जे पण असतील, तुमचा जो पण प्रेफरन्स असेल की तुम्हाला मुंबईमध्ये कॉलेज पाहिजे, पुण्यामध्ये कॉलेज पाहिजे, तर तुमच्या प्रेफरन्स आणि प्रायोरिटीच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला एक बेस्ट कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करू. त्यासोबत ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये भरपूर सारे लाईव्ह सेशन्स आणि वेबिनार सुद्धा कंडक्ट होणार आहेत. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. आता जर तुम्हाला ह्या पर्सनल काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग काही पण एन्क्वायरी करायची असेल, तर त्यासाठी मी तुम्हाला 2 हेल्पलाईन नंबर प्रोव्हाइड केले आहेत. त्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. कॉल जास्त करू नका, कारण की काय होतं की जास्त कॉल आल्यामुळे सगळ्यांचेच कॉल अटेंड नाही करू शकत. तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा, मी किंवा माझी टीम तुम्हाला नक्की रिप्लाय करायचा प्रयत्न करू. आता नेक्स्ट पॉईंट आहे, मेक अ लिस्ट ऑफ नियर बाय कॉलेजेस. आता तुमच्या जवळपास कोणते कोणते कॉलेजेस आहेत, तर त्याची एक तुम्ही लिस्ट प्रिपेअर करा. जर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर नक्की तुमच्या जवळपास कोणते इंजिनिअरिंगचे कॉलेजेस आहेत का, कोणते कॉलेजेस आहेत, तर त्या कॉलेजची एक तुम्ही लिस्ट प्रिपेअर करा. जर तुम्हाला फार्मसीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुमच्या जवळपास कुठले फार्मसीचे कॉलेजेस अवेलेबल आहेत का, कोणते कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजेसमध्ये बी फार्मसी किंवा फार्म-डी हे कोर्सेस अवेलेबल आहेत का, तर ह्याची तुम्ही एक लिस्ट प्रिपेअर करा. आता जर तुम्हाला तुमचे जवळपासचे कॉलेजेस नको असतील, जर तुम्हाला कुठले बाहेरचे कॉलेजेस पाहिजे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये राहताय, बट तुम्हाला पुण्यामधले कॉलेजेस पाहिजेत, तर नक्की पुण्यामध्ये नक्की कोणते कोणते कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजचे नक्की कट ऑफ काय आहे, तर त्याची एक तुम्ही लिस्ट प्रिपेअर करा. आणि हे पण तुम्ही लक्षात घ्या की कॉलेजची लिस्ट प्रिपेअर करत असताना त्या पर्टिक्युलर कॉलेजची तुम्हाला कट ऑफ सुद्धा मेन्शन करायचे आहेत. कॅपराउंड 1 मध्ये त्या कॉलेजचा कट ऑफ किती होता, कॅपराउंड 2 मध्ये त्या कॉलेजचा कट ऑफ किती होता आणि कॅपराउंड 3 मध्ये त्या कॉलेजचा कट ऑफ किती होता. तर ही सगळी कॉलेजची लिस्ट तुम्हाला आता प्रिपेअर करायची आहे. आता मी तुम्हाला हे नाही सांगत आहे की तुम्हाला फायनल लिस्ट प्रिपेअर करायची आहे. तर फायनल लिस्ट तुम्हाला प्रिपेअर आत्तापासून नाही करायची, आत्तापासून जस्ट तुम्हाला रिसर्च पर्पजसाठी, तुम्हाला जर पूर्ण नॉलेज पाहिजे असेल कॉलेजेसबद्दल, तर त्यासाठी तुम्हाला ही लिस्ट प्रिपेअर करायला सांगतोय. आता तुमचे हे पण प्रश्न असतील की दादा अजून आम्हाला पर्सेंटाइल समजले नाही आहेत, तर आम्ही ही पर्सेंटाइल वाईज कट ऑफ लिस्ट कशी आम्ही प्रिपेअर करू शकतो. सर बघा, तुम्हाला पर्सेंटाइल आता समजले नसतील, बट तुम्हाला हे समजलंय की नक्की तुम्हाला 200 पैकी किती मार्क मिळाले, तर त्याच्यावर तुम्ही एक्सपेक्टेड पर्सेंटाइल जर काढलेच असतील, तर त्या पर्सेंटाइलच्या अकॉर्डिंग कोणते कॉलेजेस तुम्हाला मिळू शकतात, तर त्याची एक तुम्ही लिस्ट प्रिपेअर करू शकता. फायनल लिस्ट नाही, बट तुम्हाला नॉलेजसाठी, तुम्हाला रिसर्च करण्यासाठी तुम्ही ही लिस्ट प्रिपेअर करू शकता. आता जर तुम्हाला ही पूर्ण कॉलेजची लिस्ट पाहिजे असेल, तर तुम्ही कट ऑफ लिस्टमध्ये हे सगळे कॉलेजची लिस्ट तुम्ही करू शकता. म्हणजे कट ऑफ लिस्टमध्ये सगळं दिलेलं असतं की नक्की कॉलेजचं नाव काय आहे, त्या कॉलेजचा कट ऑफ किती आहे, तर हे सगळं त्या कट ऑफ लिस्टमध्ये मेन्शन केलेलं असतं. आता जर तुम्हाला कट ऑफ लिस्ट पाहिजे असेल, तर ही कट ऑफ लिस्ट आपल्या ॲपवरती मी प्रोव्हाइड केलेली आहे. कॅपराउंड 1ची, कॅपराउंड 2ची आणि कॅपराउंड 3ची, या तिन्ही कॅपराउंडचे कट ऑफ लिस्ट मी आपल्या ॲपवरती प्रोव्हाइड केलेत. जर तुम्ही आपल्या ॲप डाउनलोड केलं, तर त्या तिकडे तुम्हाला कट ऑफ लिस्टचं ऑप्शन बघायला मिळेल. त्यावर तुम्ही क्लिक करून इंजिनिअरिंग किंवा फार्मसी या दोघांपैकी कोणतेही तुम्ही कट ऑफ लिस्ट त्याच्याकडे डाउनलोड करू शकता. आता नेक्स्ट पॉईंट आहे फीज अँड प्लेसमेंट ऑफ कॉलेज. आता जेव्हा तुम्ही कॉलेजची रिसर्च कराल, तर त्यावेळी त्या पर्टिक्युलर कॉलेजचा कट ऑफ किती आहे, तर हे तुम्ही माहिती कराच. बट त्यासोबत त्या पर्टिक्युलर कॉलेजची किती फीज आहे, त्याचा प्लेसमेंट स्टेटस काय आहे, तर हे पण तुम्ही माहिती करून घ्या. कारण की असं नाही झालं पाहिजे की आता तुम्ही कॉलेजची रिसर्च कराल, त्याच्या कट ऑफच्या अकॉर्डिंग तुम्ही कॉलेजेस सगळे ॲडजस्ट कराल आणि हीच लिस्ट तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये अपलोड कराल. आता जर तुम्हाला ह्या लिस्टमधलं एखादं कॉलेज असं मिळालं ज्या कॉलेजची फीज खूप जास्त आहे
आणि तेवढी फीस तुम्ही अफोर्ड नाही करू शकत, तर त्या केसमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन कॅन्सल करावं लागू शकतं. सो त्यामुळे आत्तापासूनच जेव्हा तुम्ही कॉलेजची रिसर्च कराल तर त्या पर्टिक्युलर कॉलेजची फीज किती आहे, किती प्लेसमेंट आहे, तर हे सगळं तुम्ही माहिती करून घ्या. तुम्हाला कशी रिसर्च करायची आहे, सिम्पली तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटवर जायचं आहे. त्या वेबसाईटवर तुम्हाला फीज आणि प्लेसमेंटचा डाटा प्रोव्हाइड केलेला असतो. काही कॉलेजेस फीज आणि प्लेसमेंटचा डाटा प्रोव्हाइड नाही करत, तर त्या केसमध्ये तुम्हाला स्वतःहून अजून काही रिसर्च करावी लागेल. बट ज्या पण कॉलेजचा फीज आणि प्लेसमेंटचा डाटा प्रोव्हाइड केला आहे तर ते फीज आणि प्लेसमेंट पण हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आता ह्याकडे मी तुम्हाला एक टास्क देतोय. आत्तापर्यंत जे पण मी तुम्हाला रिसर्च करण्यासाठी पॉईंट दिले आहेत, सगळ्यात पहिले तुम्हाला नियर बाय कॉलेजची तुम्हाला रिसर्च करायची आहे. त्याचे कट ऑफ किती आहेत तर हे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्याचा फीज आणि प्लेसमेंट किती आहे तर हे पण तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे. तर हा टास्क तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. जर तुम्ही हा टास्क ॲक्सेप्ट करणार असाल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की टास्क ॲक्सेप्टेड, म्हणजे मला समजेल की ही व्हिडिओ बघितल्यानंतर किती मुलं कॉलेजची रिसर्च करायला सुरुवात करणार आहेत. तर त्यासाठी मला कॉमेंटमध्ये टास्क ॲक्सेप्टेड म्हणून नक्की सांगा. आता नेक्स्ट पॉईंट आहे, बी रेडी विथ युअर डॉक्युमेंट्स. आता तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये जे पण तुमचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स असतात तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही आत्तापासूनच रेडी करून ठेवा. कारण की तुमच्या कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये जेव्हा तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग होईल तर त्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगमध्ये तुमचे जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर ओपन कॅटेगरीचे जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत तर हे तुम्हाला अपलोड करावे लागतील. जर तुम्ही कुठल्याही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल, जसे की ओबीसी, एसपीसी, एससी एसटी, एससीबीसी किंवा कुठल्याही इतर रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर त्या सगळ्या कॅटेगरीच्या डॉक्युमेंट्स तुम्हाला ह्या फॉर्म फिलिंगमध्ये अपलोड करावे लागतील. आणि जर तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये एक जरी डॉक्युमेंट तुमचं मिसिंग असेल तर त्या केसमध्ये तुमचं ॲडमिशन कॅन्सल सुद्धा होऊ शकतं. सो त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स हे तुम्ही रेडी करून ठेवा. आता नक्की तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतात, जर तुम्हाला ह्याच्यावर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर ती मी ऑलरेडी बनवलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण दाखवलं आहे की कोणतं डॉक्युमेंट कसं असतं, कास्ट व्हॅलिडिटी कशी असते आणि तुम्हाला कुठल्या डॉक्युमेंटला अप्लाय करायचं आहे हे सगळं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा. सो गाइस, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला सगळं समजलं असेल तर मला कॉमेंटमध्ये आय गॉट इट म्हणून हे नक्की सांगा, म्हणजे मला समजेल की किती मुलांना समजलं. त्यासोबत मी तुम्हाला जो टास्क दिला आहे की जे पण मी तुम्हाला रिसर्च करायला पॉईंट्स दिलेले आहेत तर ही सगळी रिसर्च तुम्हाला आत्तापासून करायला सुरुवात करायची आहे. सो जर तुम्ही हे टास्क कंप्लीट करणार असाल तर तेही मला कॉमेंटमध्ये सांगा की येस दादा टास्क ॲक्सेप्टेड, म्हणजे मला समजेल की किती मुलं हा टास्क फॉलो करणार आहेत. त्यासोबत जर तुम्हाला पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग हे जॉईन करू शकता. या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला काय काय फीचर्स प्रोव्हाइड करतोय तर हे सगळे फीचर्स मी तुम्हाला स्क्रीनवरती प्रोव्हाइड केलेले आहेत. लिमिटेड सीट्स बाकी आहेत. सो लवकरात लवकर तुम्ही काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. जर तुम्हाला ह्या रिगार्डिंग काय पर्सनलाइज क्वेरी असेल, जर तुम्हाला काय एन्क्वायरी वगैरे करायची असेल तर त्यासाठी मी तुम्हाला 2 हेल्पलाईन नंबर प्रोव्हाइड केले आहेत. त्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. मी किंवा माझी टीम तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू. सो गाइस, दॅट्स फॉर व्हिडिओ. कशी वाटते तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड गुड डे.